हॅलो नमस्कार, मी अंकिता तुम्हाला सर्वांना स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर इथे आहे ना गायांसाठी गव्हाणे आणले होते, कारण ह्या ज्या गव्हाणे होत्या ना इकडे तुम्ही बघू शकता, हे वासरू गाई वगैरे बांधले तर ह्या कमी पडत होत्या, म्हणजे ह्या निम्म्या याच्यापर्यंत होत्या. आणि त्याच्यानंतर तिकडच्या बाजूला आहे ना आपले असे बॉक्स ना असे गोल राऊंडचे, तर ते होते. पण त्याच्यामध्ये कसं होतं, हे गाया म्हणजे खायचं कमी आहे आणि त्या खाली सांडवायच्या जास्त होत होत्या, म्हणजे खाली सांडून द्यायच्या, असं डायरेक्ट तोंड उधळून द्यायच्या. त्याच्यामुळे मग म्हटलं दुसऱ्या गव्हाणे आम्ही तिथं पण बसून घेऊया ते डबडे काढून. त्याच्यामुळे मग ते डबडे काढले आणि मग तिथे गव्हाणे बसायचे होते, मग त्यासाठी गव्हाणे वगैरे आणायला गेले. त्या गव्हाणे वगैरे खाली करत होते सगळेजण. त्यानंतर मग इथे आहे ना मूग खुरपायला जायचं होतं आम्हाला. मूग खुरपलं, तुम्ही बघू शकता खुरपल्यानंतर किती भारी दिसतो. आणि गवत एवढं झालं होतं की बासरी भात. गवत तुम्ही बघू शकता किती गवत होतं मुगामध्ये. ह्या वावरामध्ये ना पहिला भुईमूग होता, मग भुईमुगाच्या नंतर मूग हे केला आणि गवत भरपूर झालं, कारण भुईमुगात कसं होतं त्यानंतर शेवटल्या भुईमुगातलं गवत काढता येत नव्हतं, कारण की त्याला म्हणजे नाही कसं उंदीर वगैरे लागलो आपण म्हणतो तसं लागलं होतं. मग त्याच्यामध्ये जाण्याची भीती वाटत होती असे मोठा पाला झाल्याच्यानंतर. तर इथे बघू तुम्ही वडाचं झाड किती छान आहे आमचं. इथे बसायला पण वडाच्या झाल्याकडे सावलीला. उन्हाळ्यात खूप जण बसतात इथे, टायमाला पण बसतात, पण उन्हाळ्यात भरपूर जण बसतात कारण थंडगार हवा लागते वगैरे. इथे पपईचं झाड आहे, ते पपई लागून पिकले नाही, पपई छोटे पपई लागले ते. आणि मग मूग खुरपून जाताना किती छान दिसतं बघा खुरपल्यानंतर. इथे गवत बघू शकता, हे माझं खुरपायचं राहिलं होतं थोडंसं. खुरपून झाल्याच्यानंतर मग घरी जायचं आहे. वातावरण आज थोडंसं होतं आभाळ, म्हणजे आल्यासारखं नाही, कसं ढगाळ वातावरण होतं जरा. पण पाऊस काय आला नाही म्हणलं, कारण पाऊस जर आला ना तर हे ओलं झालं खुरपता पण येणार नाही. पण थोडंसं राहिलं होतं. मी आधी दिवशी ना एक बाई घेऊन खुरपलं होतं, पण थोडंसं एक दीड वाफा राहिला होता. मग त्याच्यामुळे तो आम्ही दोघींनीच खुरपला घरच्या घरी. मग एक दीड वाफाचा राहिला होता मग आम्ही. तर मी आत्ता आली घरी जेवायला, जेवण करण्यासाठी. तर वगैरे कार बनवलं, त्याच्यामध्ये केस अशी उभी राहतात नुसती माझी. आणि इथे बघा तुम्हाला एक दाखवते गोष्ट, गावाला असल्याचा फायदा, म्हणजे गावाकडं असल्याचा फायदा काय होतो तुम्हाला दाखवते मी, थांबा. तर हे बघा इथे फ्लावर ह्याच्यामध्ये आहे ना, आता मोठं आहे हे बघा, शेपूची भाजी प्लस इकडं तांदूळ त्याची भाजी आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण आहे. बघा इथे मध्ये कोथिंबीर पण आहे. तर हे सकाळी ना माझ्या मैत्रिणीने पाठवून दिले, मग इथे जवळ शेजारीच आहे, त्यांनी पाठवून दिले, त्यांच्याकडे होते ना म्हणून. तर गावाला त्याचा हा एक फायदा होतो की नाही का, म्हणजे असं शेतातलं भाजीपाला वगैरे भेटतो. आणि तुम्ही आता म्हणजे एकदा नाही, हे नेहमी कोणाच्या इथं पण समजा शेतात आता शेजारी कोणाची असेल ना भाजीपाला, तेवढं घेऊन जा. आपल्याकडे असलं का आपण पण त्यांना म्हणतो घेऊन जा. म्हणजे पाल्याचं सांगते मी, खरं सांगते, भाजीपाल्याचं. आणि कडधान्य तर आपल्या शेतामध्ये आपण पिकवतोच, किंवा उडीद मूग वगैरे आपल्या शेतामध्ये पिकतातच. पण गावाकडे फायदा असेल तर हा सुद्धा एक फायदा होतो भाजीपाल्याचा वगैरे. मग तर काही बटाटे वगैरे असं आणायला लागतं, नाहीतर मग भाजी वगैरे अशी भरपूर इथे जवळ म्हणजे असं भेटते.